नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्या नडेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ट्विटरचे CEO खालीलपैकी कोण आहेत? ट्विटरचे CEO खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पराग अग्रवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 देवशिष चक्रवर्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारपदी कोणाची नियुक्ती केली? मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारापदी कोणाची नियुक्ती केली? तर ऑप्शन क्रमांक 1 सीताराम कुंटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 होमगार्ड प्रमुख कोण असतात? होमगार्डचे प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 महासमादेशक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कारागृह अधिनियम हा कोणत्या सालीचा आहे? कारागृह अधिनियम हा कोणत्या सालीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1894 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सुधारा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य कशाचे आहे? सुधारा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य कशाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र कारागृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र कारागृहाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र कारागृहाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अतुल चंद्र कुलकर्णी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्यात एकूण किती मध्यवर्ती तुरुंग आहेत? महाराष्ट्र राज्यात एकूण किती मध्यवर्ती तुरुंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा तुरुंग आहेत? महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा तुरुंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 31 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कैद्यांना किती दिवसाची संचित रजा मिळते? कैद्यांना किती दिवसांची संचित रजा मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कैद्यांना संचित रजा खालीलपैकी कोण देतात? त्यांना संचित रजा खालीलपैकी कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 विभागीय आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मिस युनिव्हर्स 2021 हा किताब खालीलपैकी कोणाला मिळाला? मिस युनिव्हर्स 2021 हा किताब खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 अरनाज संधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रास्ता गुप्तार या वृत्तपत्रक कोण होते? रास्ता गुप्तार या संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 युगांतर या ग्रंथाचे संपादक खालीलपैकी कोण? युगांतर या ग्रंथाचे खालीलपैकी संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 भूपेंद्रनाथ दत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 तत्वबोधिका पत्रिका खालीलपैकी कोणाच्या आहेत? तत्वबोधिका पत्रिका खालीलपैकी कोणाच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जनता या वृत्ताचे संपादक कोण आहेत? जनता या वृत्ताचे संपादक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली? भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2
पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मिस युनिव्हर्सचा किताब भारताने तब्बल किती वर्षानंतर मिळवला आहे? मिस युनिव्हर्सचा किताब भारताने तब्बल किती वर्षानंतर मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोकणी कादंबरीकार दामोदर मोजो यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? कादंबरीकार दामोदर मोजो यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 57 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कुठे झाला होता? जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टरचा अपघात कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 कुन्नूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 देवशीष चक्रवर्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मनोज नरवणे हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत? मनोज नरवणे हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅशडॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. डॅशडॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर्स लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 97,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 NK सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोरोना टीकाकरण अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? कोरोना टीकाकरण अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सोनू सूद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो? मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांच्यातील दुवा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वस्तुमानाचे एकक खालीलपैकी कोणते? वस्तुमानाचे एकक खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 किलोग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लिंबूमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लिंबूमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक आम्ल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 चिंचेत खालीलपैकी कोणते आम्ल असते? चिंचेत खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 1 टर्टारिक आम्ल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 माणसाच्या रक्ताचे किती गट आहेत? माणसाच्या रक्ताचे किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात? कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोग्य ग्राही म्हणतात? कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्वयोग्य ग्राही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 AB हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गाडगेबाबा यांना खराड्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? गाडगेबाबा यांना खराड्यांचा बादशाह असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ममता बाल सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? ममता बाल सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुताई सकपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अनुशीलन समिती या घटनेची स्थापना कोणी केली? अनुशीलन समिती या घटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 भूपेंद्रनाथ दत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नवजवान भारत सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? नवजवान भारत सभा
खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 संपूर्ण क्रांती हा नारा खालीलपैकी कोणाचा होता? संपूर्ण क्रांती हा नारा खालीलपैकी कोणाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आराम हराम हे नारा खालीलपैकी कोणाचा आहे? आराम हराम हे नारा खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1897 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लावणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा भगवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता? भगवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई बेंगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे? खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 डॅश डॅशमध्ये किल्लारी म्हणजेच लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती. डॅश डॅशमध्ये किल्लारी लातूर येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्रेक्षणीय सीताबर्डीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रेक्षणीय सीताबर्डीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावंतवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 विदर्भात किती जिल्हे आहेत? विदर्भात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 11 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्याच्या उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? सध्याचे उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 धारशिव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर डॅश डॅश वसलेले आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर डॅश डॅश वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नरसिंहवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य
प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दगडी कोळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही? पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 राम 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंदसिंगजी यांची समाधी कुठे आहे? शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंदसिंगजी यांची समाधी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? राज्यातील अधिक प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर ऑप्शन क्रमांक 2 जांभी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते आहे? औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खडकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 समुद्र किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राचा पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. महाराष्ट्राचा पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कुरुंदवाड नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या संगमावर वसलेले आहे? कुरुंदवाड नरसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा व पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या डॅश डॅश प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा महाराष्ट्राचा डॅश डॅश प्रशासकीय विभागांमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 प्राणीहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लोणेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातमाळा अजिंठा डोंगरात डॅश डॅश लेण्या वसल्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगरात डॅश डॅश लेण्या वसल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरूळच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर
पालघर जिल्ह्यात डॅश डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वाढवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्रात पूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 नांदूर मधमेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार सरोवर कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा, सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? सुप्रसिद्ध अड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा, सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे? सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्तरभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, सेंट्रल वॉटर अँड पॉवर स्टेशन राज्यात डॅश डॅश येथे कार्यरत आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन राज्यात डॅश डॅश येथे कार्यरत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पवना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? भारतामध्ये टपाल व तारची सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय हवाई दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? भारतीय हवाई दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 VR चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय हवाई दलाला किती वर्ष पूर्ण झाले? 8 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय हवाई दलाला एकूण किती वर्ष पूर्ण झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 89 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डॅश डॅश येथे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. डॅश डॅश येथे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भुसावळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात? मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? मुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जुन्नर हे करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 13 भारतात हरित क्रांती सुरुवात डॅश डॅश पासून झाली. भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश पासून झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 1 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्मार्ट ऑन क्राईम पुस्तकाचे लेखक कोण? स्मार्ट ऑन क्राईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कमला हॉरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लेट मी से इट नाऊ या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? लेट मी से इट नाऊ या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राकेश मारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? अजिंठा लेणीच्या प्रवेशद्वार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या तालुक्यात वरणगाव येथे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? कोणत्या तालुक्यात वरणगाव येथे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भुसावळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जळगावात कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या तालुक्यात चांगदेव येथे तापी व पूर्णा यांचा संगम आहे? कोणता चांगदेव येथे तापी व पूर्णा यांचा संगम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुक्ताईनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणती प्रमुख नदी आहे? जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणती प्रमुख नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोण संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला शेवटचा क्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बंधुता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नव्या युगाचे दूत म्हणून कोणाला संबोधले जाते? नव्या युगाचे दूत म्हणून कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाले जाते? मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खादीने बनवलेला भारतीय राष्ट्रध्वज किती किलो वजनाचा होता? खादीने बनवलेला भारतीय राष्ट्रध्वज किती किलो वजनाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1000 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खादीचा बनवलेला तिरंगा किती फूट रुंदीचा होता? खादीचा बनवलेला तिरंगा किती रुंदीचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 150 फूट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 17 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू कोठे झाला? 17 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात कोरोनामुळे पहिला मृत्यू कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सिनोव्हॅक ही कोरोनावर प्रतिबंधक लस कोणत्या देशाने तयार केली आहे? सिनोव्हॅक ही कोरोनावर प्रतिबंधक लस कोणत्या देशाने तयार केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36
बीडी कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? बीडी कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ज्वारीचे कोठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतातील सर्वोच्च खेळ रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणता? भारतातील सर्वोच्च खेळ रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मेजर ध्यानचंद पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मिल्खा सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कोणत्या पदी निवड झाली? भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कोणत्या पदी निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 43 बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहेत? पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 साळूबाई तांबवेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? गांधीजींनी चले जावचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल.